12वा खेळाडू यायला हवा. दहिसर आणि राईस आलेला आहे. दहिसर संघ 12वा खेळाडू पाठवून द्या. जयेंद्र ठाकूर साहेब 12th मॅच येऊ द्या. राजेश पटेल येतात का? ओके चालेल, कोणीही चालेल आम्हाला. कालच्या दिवसामध्ये देखील जयेंद्र ठाकूर साहेब इथे आले होते. चला मॅच ऑन करूया आपण. दोन्ही पंच आहेत त्या ठिकाणी, राजेंद्र नाईक आणि अशोक राऊत हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात या मॅच साठी. पाच षटकांचा सामना असेल. नियमावलीमध्ये कुठलाही बदल नाहीये. मंडळाचे जे नियम आहेत त्याच नियमानुसार मॅचेस होतील. लक्षात ठेवा दोन्ही संघ, लक्षात ठेवा इथे पुन्हा एकदा आपल्या बेडीसाठी अनेक 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 अशा स्पर्धा येत आहेत या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. एक तर 1, 2, 3 ही नवतरुण स्पोर्टची जवळपास 50,000ची स्पर्धा असेल. ती देखील एक गाव एक फॉर्मॅट असा असेल. केसरीनाथ परशुरामजी भोईर यांच्याकडून पांजू स्पोर्ट्स मास्टर्स टीमला 1002 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं मी केसरीनाथ भोईर साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू भोईर साहेब, धन्यवाद. त्यानंतर आणखी एक मोठी स्पर्धा इथे येत आहे. ती म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स पांजू यांची देखील एक 30,000ची मला 30,000ची एक स्पर्धा येत्या मला वाटतं 8, 9 आणि 10 तारखेला येत आहे. त्यानंतर मित्रांनो पांजू स्पोर्ट्स पांजू म्हणजेच या पांजू गावाची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा जी आपण हनुमान जयंतीच्या निमित्तानं पाहतोय ती एक स्पर्धा आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहायला मिळेल. त्यानंतर आणखी एक स्पर्धा येत्या मे महिन्यात 17, 18, 19 गजानन भोईर साहेब बहुजन विकास आघाडी अध्यक्ष जे व्यासपीठावर आहेत पांजू गावचे, त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आतापर्यंत इतकी मोठी स्पर्धा कधीही झाली नाहीये. अशी एक स्पर्धा आपल्या पांजू गावकऱ्यांच्या भेटीसाठी आणि समस्त क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येत आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 1,11,069 एस भोईर साहेब की 69 रुपये, कारण 69वा वाढदिवस आहे भोईर साहेबांचा, त्याच्यामुळे 1,11,069 रुपये हे प्रथम पारितोषिक. द्वितीय पारितोषिक 55,000, लक्षात ठेवा 55,569 रुपये. अशा प्रकारची स्पर्धा आणि ही देखील स्पर्धा 3 दिवस या ठिकाणी खेळवली जाणार आहे. आणि या स्पर्धेचा देखील एक फॉर्मॅट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक गाव एक फॉर्मॅट म्हणजे कुठेतरी ही लाख मुलाची स्पर्धा आपल्या ग्रामीण विभागातील मुलांना खेळण्यासाठी मिळायला हवी असा नक्कीच एक प्रामाणिक प्रयत्न गजानन भोईर साहेबांचा आहे. तर नक्की त्या स्पर्धेमध्ये देखील सहभागी व्हा. प्रत्येक टीमला टी-शर्ट्स जर्सी हे दिले जाणार आहेत. आणि त्या टीमचं एक त्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या स्पर्धेमध्ये एक महिलांचा देखील प्रेक्षणीय सामना होणार आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर 1, 2, 3 मार्च ज्या कुठल्या संघाने एंट्री केली नसेल ते एंट्री करून घ्या. जयेंद्र ठाकूर साहेबांना माहिती आहे पांजूचं क्रिकेट त्या 95च्या त्या स्पर्धा आणि त्या ट्रॉफ्या जयेंद्र ठाकूर आठवतात का ट्रॉफ्या त्या ट्रॉफ्या पुन्हा तुम्हाला पाहायला मिळतील. 1, 2, 3 मार्च रोजी पांजूचं जुनं क्रिकेट जुन्या ट्रॉफ्या पुन्हा परत येत आहेत आपल्या भेटीसाठी. एक गाव एक टीम असं फॉर्मॅट आहे. 50,000ची स्पर्धा, मात्र पैशाला महत्व नाही आहे. ट्रॉफ्या खूप महत्वाच्या असतील त्या स्पर्धेमध्ये. ज्या टीमने एंट्री केली नसेल, ज्या टीमने प्रवेश घेतला नसेल त्या टीमला विनंती करतोय प्रवेश नोंदवून घ्या, एंट्री करून घ्या, कारण मोजके संघ खेळतील त्या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं संजय यांच्या बॅट मधून ही एक धाव. अकाउंट ओपन. संजय ठाकूर आपला अकाउंट ओपन करतायत 1 या धावेनं. आग्रिकोळी समाज सामाजिक संस्था अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब, कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर साहेब, उपाध्यक्ष केसरीनाथजी भोईर साहेब, खजिनदार महेशजी मांगेला साहेब, सहखजिनदार जगदीशजी गरज साहेब, सचिव भगवंत पाटील आणि सहसचिव कैलासजी म्हात्रे साहेब हे आपण मंडळाचे पदाधिकारी पाहतोय. आणि एकजुटीनं हे सर्व पदाधिकारी काम करत आहेत.
कदाचित सगळ्यांच्या मनामध्ये एक नक्कीच हुरहुर आहे की आपली पिकनिक मॅच होईल की नाही, याचा देखील नक्कीच निकाल म्हणजे याची देखील तुम्हाला नक्कीच सूचना दिली जाणार आहेत कदाचित येत्या काही दिवसामध्ये की आपली पिकनिक मॅच होणार आहे की नाही. मंडळाचे पदाधिकारी याविषयी नक्कीच चर्चा करतायत. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. धावसंख्या झाली आहे 3 म्हणजे 3. यावेळेस फलंदाज बाद. चौथ्या चेंडूवर मात्र सफलता आणि धावा झाल्यात फलकावर त्या 3. माजी कर्णधार दहीत सर, मागच्या वर्षी आपण मिलिंद भगत यांना कर्णधार म्हणून पाहिलं होतं. खूप मोठी जबाबदारी मागच्या वर्षाची मिलिंद भगत यांच्या खांद्यावर होती. मात्र हे मैदान दहिसर संघासाठी नौकं नाहीये. लक्षात ठेवा, दहिसर संघाचा विक्रम या मैदानावर मास्टर्स क्रिकेट मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा फक्त 2 टीमने मारलेत. लक्षात ठेवा, त्या धावा फक्त 2 टीमने मारल्या तिथे. हा चेंडू गॅप मध्ये होता. चेतन चेंडूला फील्ड करतोय चेतन पाटील. 2 धावा इथे कंप्लीट. कारण 97 धावेचा आकडा 5 ओव्हर मध्ये पूर्ण करणारा संघ दहिसर तो जरी पराभूत झाला होता. कोळशी संघाने 97 धावा
दहिसर संघासाठी असेल धावा झालेल्या आहेत त्या 40. काही टीमला सुनील मलावडे त्या ठिकाणी होता आणि सुनीलनं एक अप्रतिम असा कॅच कॅरी केला. हा कॅच नव्हता, मी तर म्हणेल राईस संघानं खऱ्या अर्थानं दहिसर संघाच्या स्कोरबोर्डला लावलेला आला होता. वेळेकडे लक्ष द्या राईस संघ. 25 मिनिटात 4 षटक अन्यथा एक खेळाडू आतमध्ये. 11:45 पहिला चेंडू पडला होता. सुरेख बॉडीला पंप करून थोडस बॉडीला पंप केलं होतं आणि हा पंच पा आपण पॉइंटच्या दिशेने चौकार 4 धावा. या खेळाडूच्या बॅटमधून किती धावा पाहिले होते आपण याच मैदानावर? 44 धावा. तुफानी खेळी साकारली होती मिलिंद पाटीलला आणि आकडा देखील 44. स्क्रीन बॉल काही आवश्यकता नव्हती. मी म्हणेन विनाशकारी विपरीत बुद्धि घी सीधी उंगली से गेल निकल रहा है, फिर उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या थी? गड़ी बात. मिलिंद
हॅलो मिलिंद या ठिकाणी बाद होत आहेत आणि त्यांच्या जागेवर कोण जात आहे मित्रांनो, ज्याने जवळपास 95, 96, 97, 98, 99, 2000 हा काळ गाजवला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मिस्टर मुकेश. कोण विसरलेल्या खेळाडूला लक्षात ठेवा. अनेक नामवंत संघांच्या त्या साइट मधून खेळताना आपण या खेळाडूला पाहिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आज आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळतोय मुकेश गावंड. टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव. धावसंख्या 44 आणि 4थ्या षटकातील हा असेल शेवटचा चेंडू. सर्व ठिकाणी शांतता आहे. नेक्स्ट मॅच यानंतर आपण पाहणार नारिंगी वर्सेस उमेदमान. तिसरा सामना आणि चौथा सामना पाणजू आणि बालकुम. प्लेसमेंट फक्त जागेवर चेंडूला खेळलं गेलं, स्टॉप केलं गेलं, चेंडूला डिफेन्स केलं गेलं. हा चेंडू प्रफुल्ल यांचा सिंगल. धावा झाल्या त्या 45. कारण मी नेहमी म्हणतो लक्षात ठेवा मित्रांनो की बॅटनं क्रिकेट नक्कीच खेळलं पाहिजे, मात्र त्यापेक्षा डोक्याने क्रिकेट जास्त खेळलं पाहिजे. इथे काय पाहिलं, पंचांसोबत चर्चा केली की या ओव्हरमध्ये चेंडू कितवा आहे. पंचांनी म्हटला शेवटचा. फक्त सिंगल कन्वर्ट केला, स्ट्राईक पुन्हा स्वतःजवळ ठेवली मुकेश गावंडनं. याला म्हणतायत इंटेलिजंट क्रिकेट. 4 षटकांचा खेळ पूर्ण. धावा झाल्या त्या 45. शेवटचे 6 चेंडू. स्ट्राईक एंडला मुकेश गावंड. सर राजेश पटेल प्लीज आपण यायचं आहे. 1 मिनिट माझ्याशी संवाद साधा. राजेश पटेल. प्रशांत, काय हा प्रशांत मुकेश गावंड यांना शांत करेल. जे चौकार मुकेश गावंड यांच्या बॅट मधून चौकार. धावा झालेल्या आहेत त्या 49. फ्लिक करतोय ऑन साइडला. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूची फेक येईपर्यंत 2 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं हे सुरू आहे. धावा झाल्यात फलकावर त्या 51. अंतिम षटक प्रशांत म्हात्रे या गोलंदाजाला आपण पाहतो ज्यांनी पहिली बायसिकल, दुसरी बायसिकल पटकावली होती. पहिली बायसिकल गणेश भोईर मॅन फ्रॉम बालखुम आणि त्यानंतर मात्र दुसऱ्यांदा बायसिकल ठेवली गेली दुसऱ्या स्पर्धेमध्ये, ती मात्र पटकावली होती प्रशांत म्हात्रेनं. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. नितीन आहेत त्या ठिकाणी. नितीन कडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1च धाव. धावा झालेल्या त्या 52. एकसरचं मैदान आणि एकसरच्या मैदानावर मालिकावीर बायसिकल सायकल प्रशांत म्हात्रे. मिलिंद भगत आणि मिलिंदच्या बॅटमधून देखील मी षटकार पाहिलेत. असं नाही की मिलिंद सिंगल डबलचा खेळणारा खेळाडू आहे, तर मिलिंदने देखील ऐन वेळेवर काही स्पर्धांमध्ये षटकार मारलेत, हे देखील विसरता कामा नाहीये. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत, मात्र प्रयत्न चांगला केला होता त्या ठिकाणी झेलच्या खाली पोहोचण्यासाठी. मात्र 2 धावा करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा प्रयत्न फसला गेला. मुकेश गावंड रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. धावा संख्या 53. मुकेश गावंड बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन.
खायाचं भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नक्कीच नंबर 1 चा हा खेळाडू आहे राजेश पाटील मॅन फ्रॉम दहिसर. नक्कीच आपण धावसंख्या पाहतोय जी धावसंख्या 53 आहे. मात्र याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. कारण दहिसर संघाची पहिली विकेट 9 धावसंख्येवर पडली होती. त्यानंतर मात्र दुसरी विकेट पहिली विकेट 3 धावसंख्येवर, दुसरी विकेट 9 धावसंख्येवर आणि तिसरी विकेट 40 या आकड्यावर पडली होती. म्हणजे 31 धावेची जी पार्टनरशिप बिल्ड झाली होती यतीन आणि मिलिंद भगत यांच्यामध्ये. इथे 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 पहा ताळमेळ नव्हता, कॉलिंग व्यवस्थित झाली नाहीये. इथे देखील ही विकेट शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात सफलता. संघ थांबला गेला दहिसर जवळपास 54 या धावसंख्येवर आणि विजयासाठी धावा ठेवलेल्या आहेत त्या 55. डीजेला थांबवतोय कॅमेरामॅन. विनंती करतो आमच्या मुख्य VIP डेस्कच्या दिशेने आपण कॅमेरा वळवावा. या ठिकाणी आम्ही 2 सन्मान करतोय. खरोखरच अभिमान आहे आपल्या आगरी समाजाचा आणि अभिमान आहे आपल्या आगरी भूमिपुत्राचा. दहिसर टीम मध्ये 2 असे खेळाडू खेळत आहेत. एक आहे CA चार्टर्ड अकाउंट मनीष पाटील आणि दुसरे आहेत कायदे तज्ञ मिस्टर करण पाटील. या दोघांचाही सन्मान या ठिकाणी करतो. करण आणि प्लीज मनीष दोघांना विनंती करतो वर यायचं आहे. आपण करण आणि मनीष दोघांना विनंती करतो दोघांनी वर यायचं आहे. दोघांचा इथे शुभ सन्मान करतोय पांडू स्पोर्ट मास्टरच्या वतीनं. CA आहेत मिस्टर मनीष पाटील आणि कायदे तज्ञ आहेत करण पाटील. ही 2 मुलं खरोखरच करण पाटील कायदे तज्ञ आहेत, मनीष पाटील CA आहेत. मनीष भोईर आहेत का? राजेशचं नाव चुकलं, राजेश नक्की दहिसरचा नाही आहे. तर सन्मान मनीष भोईर CA आहेत. अभिमान आहे आपल्या समाजाचा. शिक्षण लेवल पहा. त्यानंतर सन्मान केला जातो या ठिकाणी कायदे तज्ञ करण पाटील वकील आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. करण स्वागत आहे तुझं मित्र या ठिकाणी. आगरी समाज सामाजिक संस्था आणि पांडू स्पोर्ट मास्टरच्या वतीनं सन्मान दोघांचंही नक्कीच स्वागत. चला आपण काय हवंय? पाणी हवंय का? पाणी प्लीज पंचांजवळ पाण्याच्या बॉटल्स घेऊन जा. आयोजकांना विनंती करतोय आणि टॉस साठी इन्व्हाइट करतोय नारिंगी आणि उमेळमान. नारिंगी आणि उमेळमान टॉस साठी इन्व्हाइट करतोय. नारिंगी संघ आणि उमेळमान संघ आपण नाणेफेक करण्यासाठी या. टीम कॅप्टन नारिंगी, टीम कॅप्टन उमेळमान. नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे. तेजकुमार आहोत. तेजकुमार हॉल हॅलो चेक.
चला मॅच स्टार्ट करूया आपण आणि दोन्ही टीम कॅप्टन प्लीज पुन्हा एकदा कॉल देतोय. उमेदमान टीम कॅप्टन आणि नारंगी टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी त्वरित या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राईस संघाची नितीन आणि गुणेश ही जोडी आपण सलामीची पाहतोय. राईस संघाची दैस संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आमची अशी इच्छा आयोजकांनी असे एक आम्ही नक्कीच प्लॅनिंग केलं आहे की आपल्याला जी फायनल म्हणजे आतापर्यंत 5 ओव्हरची फायनल आपण कुठेही पाहिली नाहीये. ती 5 ओव्हरची फायनल या ठिकाणी आम्हाला खेळवायची आहे. एक असा आमचा प्रयत्न आहे. तर प्लीज तुमच्या सहकार्याची गरज आम्हाला लागेल कारण तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही 5 ओव्हरची फायनल खेळूच शकत नाहीये. तुम्ही जर वेळ वाचवला तर आम्हाला नक्कीच तो वेळ संध्याकाळी वापरता येईल आणि त्यामुळे आम्ही 5 ओव्हरची ती फायनल खेळू शकतोय. लक्षात ठेवा नंबर 1 नंबर 2 आणि नंबर 3 अशा या ट्रॉफी आहेत आणि चौथ्या नंबरची जी ट्रॉफी आहे ती मालिकावीर आहे. ती 4 नंबरची ट्रॉफी नाहीये तर ती मालिकावीर आहे. चौथ्या नंबरची तिसऱ्या नंबरची ट्रॉफी आम्ही मोरवा टीमला दिलेली आहे. इथे आपल्याला 4 ट्रॉफी दिसतात त्याच्यामध्ये एक मालिकावीर आहे. फलंदाज गोलंदाज मालिकावीर आणि हे 3 ट्रॉफ्या ज्या आहेत या शशिकांत वर्तक पेनकरपडा टीम कॅप्टन यांनी ह्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. या स्पर्धेला संपूर्ण सन्मान चिन्ह गजाननजी भोईर साहेब बहुजन विकास आघाडी अध्यक्ष पाणजू यांच्याकडून. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेला पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच राहिलं होतं का मुर्दा लाला माची आणि यायचंय मुर्दा मास्टर्स लाला माची मॅन ऑफ द मॅच. मुर्दा मास्टर्स लाला माची मॅन ऑफ द मॅच. नारंगी संघाचं आगमन झालं. चला टीम कॅप्टन लवकर या. दोन्ही त्यानंतर आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक ज्यांच्या वतीने आम्हाला नेहमी सहकार्य लाभलं गेलं सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील. स्टँड आपण पाहत आहेत हे दोन्ही स्टँड जे आहेत हे विजय शेठ गोविंद पाटील यांच्या फाउंडेशनच्या निधीतून हे दोन्ही स्टँड उभारले गेलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांच्याकडून रोख रक्कम 35,000 रुपये. जेपी चला आणि योगेश घरत टॉस साठी या. इनिंग संपली आहे. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालेलं आहे आगरी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार जगदीशजी घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समित आपण पाहतात जयवंतजी घरत देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम जयवंत भाऊ आपलं हार्दिक स्वागत आणि जगदीश सर आपलं देखील हार्दिक स्वागत. चला उमेदमान आणि नारंगी पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू येतो या ठिकाणी डॉट. तर दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. योगेश घरत आणि जेपी जयप्रकाश पाटील. इनिंग संपले आहे. टॉस करण्यासाठी या. स्टेट वेटेड फटका फसतोय. चेंडू हवे डीप लॉंग ऑन ला प्रोडक्शन ऑफ फिल्डर इज गॉन. पहिला धक्का जम्स वन राईट टीमला. पहिला फलंदाज बाद डगआउटच्या परतीच्या मार्गी मिस्टर नितीन पाटील गॉन. एक हा नक्कीच मोठा धक्का असेल कारण सुरुवात दणक्यात करण्याचा प्रयत्न केला होता नितीन पाटील यांना. कारण बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. जम्स बॉन्ड राई या टीमची बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे आणि इथून नक्कीच तोच प्रयत्न असेल की मिडल ऑर्डर जी आहे म्हणजे प्रशांत म्हात्रे प्रशांत किणी जी मिडल ऑर्डर सांभाळते जम्स बॉन्ड राईस संघाची या खेळाडूंना संधी लवकर मिळायला हवी कारण ओपन मैदान आहे आणि
बाउंड्री लाईनचा आपण विचार केला ऑन साईडला बाउंड्री लाईन नक्कीच 55 ते 50 ऑन साईडला लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ आपल्या बॅटनं यावेळेस हा फटका आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन मिलिंद पाटील चेंडूला फील्ड करतायत नसतं बा वेलकम योगेश आणि वेलकम जेपी दोघांचे हार्दिक स्वागत ही ओव्हर संपली की आपण लगेच टॉस करूया जेणेकरून आपल्याला कॅमेरा त्या टॉस बॉक्सच्या दिशेने फिरवता येईल इथे का चेंडू लावला नाही कदाचित विकेट होऊ शकली असती डाऊटफुल थोडंसं डाऊटफुल होता मात्र कदाचित विकेट देखील जाऊ शकली असती जर विकेटला चेंडू लावला असता तर धाव संख्या 5 6 धावा षटकार सहा धावा धावसंख्या 11 यावेळेस कट करतोय ऑफ साइडला चेंडू डायव्हर्ट झाला असं वाटलं की चेंडू हातामध्ये येईल मध्ये चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला निघून गेला फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चला नाणेफेकीच्या दिशेने आपण वळूया जेपी आणि योगेश घरत आहेत नारंगी वर्सेस आपण उमेदमान आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत तर मी विनंती करतोय जगदीशजी गरज साहेब आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे दिलीप भोईर यांना देखील विनंती करतोय आपण जगदीश गरज साहेबांचा आपण शुभ सन्मान तिथे टॉस बॉक्स मध्येच करावा जयवंत दादांना देखील विनंती करतो जयवंतजी गरज साहेब आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या धाव संख्या 16 16
मी गजानन भोईर साहेब पाणजू बहुजन विकास आघाडी अध्यक्ष भोईर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीश घरत यांचा आपण शुभ सन्मान करावा. आणि केसरनाथ भोईर साहेब आपण देखील जा, आपल्या देखील शुभ हस्ते आपण जयवंत घरत यांचा आपण शुभ सन्मान करावा. टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. धावसंख्या 22. 2 षटकार आपण प्रफुल्ल यांच्या बॅटमधून पाहिले. सुरुवात या मोसमाची केली होती, जवळपास 100च्या पलीकडे धावा प्रफुल्ल यांच्या बॅटमधून पाहिल्या होत्या आणि या मोसमामध्ये पहिला खेळाडू ठरला होता ज्यानं आपलं पहिलं अर्धशतक म्हणजे या मोसमातील पहिलं अर्धशतक प्रफुल्लनं मालजीपाड्याच्या मैदानावर झळकावलं होतं. यावेळेस आणखीन एक मोठा फटका, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी षटकार. डीजेला थांबवतोय. कॅमेराला आमच्या विनंती करतो टॉस बॉक्सच्या दिशेने आपला कॅमेरा वळवायचा आहे. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीशजी घरत साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम जगदीशजी घरत साहेब, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर या ठिकाणी सन्मानित केलं होतं. मी केसरनाथ भोईर साहेब यांना विनंती करतो, केसरनाथ भोईर साहेब आपण सन्मानित केलं काय? उशीर झाला आहे. दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी आहेत. जगदीश घरत साहेब यांच्या शुभ हस्ते दोन्ही टीम कॅप्टनचा आपण शुभ सन्मान. जयवंत भाऊ आपण स्वागत करा उमेदमान टीम कॅप्टनचं. जगदीश सरांच्या हातून नारंगी टीम कॅप्टनचं स्वागत. वेलकम योगेश घरत. जयवंत भाऊंच्या हातून उमेदमान टीमच्या कॅप्टनचं स्वागत. वेलकम जेपी, आपलं हार्दिक स्वागत. आणि नाणेफेकीचा कौल जगदीशजी घरत साहेब आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार यांच्या हस्ते केला जातोय. मॅचच्या दिशेने येणारा प्रफुल्ल या ठिकाणी बाद होतोय. एक मोठी विकेट. टॉस झाली, टॉस विन. नारंगी संघ नाणेफेक जिंकतोय आणि निर्णय काय असेल? योगेश फिल्डिंग करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे नारंगी टीमनं. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार लगेच देऊया आपण. चला, मॅच आहे केसरनाथजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लाला माची यांना या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पाणजू गावचे माजी सरपंच प्रभाकरजी मोरेश्वर भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रभाकरजी भोईर साहेब आपलं हार्दिक स्वागत. प्रफुल्लाबाद इथून काय कमबॅक असेल का? इथून दहिसर संघ पलटवार करेल का? इथून दहिसर संघ स्कोर बोर्डला आला घालेल का? थांबवला जाईल का स्कोर बोर्ड? मात्र प्रफुल्ल डग आउटच्या दिशेनं गॉन. धाव संख्या 30. 2 षटक पूर्ण. टार्गेट सेट केलं आहे ते 55. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. 18-25. वेलकम. आज 79वा वाढदिवस आहे आपल्या गावचे माजी सरपंच प्रभाकर मोरेश्वर भोईर ज्याने जवळपास 35 वर्ष ग्रामपंचायत पाणजू सांभाळली होती. सरपंच पद भूषवलं होतं. त्यांचा जन्मदिवस आहे. समस्त आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं सरपंच साहेब तुम्हाला नक्कीच जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. फटका फसतोय. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का. मी म्हटलं होतं इथून दहिसर संघ पलटवार करेल का? आणि यस, इथे पलटवार केला जातोय. गॉन.
स्टँडच्या खाली जर कोण बसले असतील तर प्लीज विनंती करतोय, प्लीज बाहेर निघा तिथून. कॅमेरा हलतोय, प्लीज. स्टँडच्या मागे, स्टँडच्या खाली कोण बसलेत? स्टँडच्या खाली जे बसले असतील प्लीज, कॅमेरा हलतोय. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. थँक्यू उमेदमान टीम सपोर्ट्स केल्याबद्दल. कॅमेरा वाल्याच्या बाजूला बसू नका विनंती करतोय. प्रेक्षकांची मांदियाळी पणजूच्या नगरीमध्ये, पणजूच्या या बेटावर सर्व प्रेक्षकांचं मायबाप श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. थांबून यावेळेस कट करतोय. पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर तिथे आहे राजेश. एक धाव. कुठेतरी म्हणजे त्या विकेट्स ज्या पडल्या गेल्या, प्रशांत प्रफुल्ल बाद झाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं गुणेश हा बाद झाला. इथून नक्कीच जो माइंडसेट होता, कारण सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये 30 म्हणजे जो माइंडसेट होता की आपण आक्रमणच करू आपण, स्फोटकच खेळू. मात्र तो माइंड कुठेतरी थोडासा चालला गेला. इथे संधी आहे, लवकर चेंडू फील्ड व्हायला होता. ही देखील एक मोठी विकेट होती. सिंगल प्राप्त करतोय. धावा झालेल्या आहेत त्या 32. थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था सुरू होईल. रिवर्सचा फटका, स्विच हिटचा फटका, सक्सेसफुल फटका. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. जबरदस्त फटका, रिव्हर्सचा फटका आपण पाहिला. हाफ ट्रॅकर होता आणि पूर्णतः यावेळेस स्विच हिट मध्ये या फटक्याला कन्वर्ट केलं. 6 धावांसाठी. प्रशांत किनियन योगेश आहे त्या ठिकाणी. प्रशांत किनियन योगेश ही जोडी आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह केलं गेलं चेंडूला. डीप लॉंग ऑन सिंगल पूर्ण होतोय. धावा संख्या 37, 37. लॉस ऑफ 4th विकेट ऑन द बोर्ड. राई संघ, राई वर्सेस आपण दैसर असे दोन्ही संघ पाहतोय. चला घाई करा. धावा संख्या 38 आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 17. 12 चेंडू 17 धावा. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. इथूनही नक्कीच मॅच आपल्या बाजूने झुकू शकतोय. मात्र ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये थोडेसे ते खांदे आहेत ना मित्रांनो, ते थोडेसे खांदे वर आहेत ते राही संघाचे. इथून एक चांगलं षटक, कमबॅक म्हणजे वापसी, अशी त्याची वापसी नसेल की नक्कीच एक मोठी वापसी करण्याची संधी जर मायकलने हे षटक चांगलं हाताळलं तर. कारण जबरदस्त बॅटिंग सुरू आहे राही संघाची. 12 चेंडू शिल्लक आहे. धावा करायचे 17. म्हणजे हे जे षटक आहे, हे षटक, हे 6 चेंडू, हे 6 चेंडू दोन्ही टीमसाठी निर्णायक असतील. यतीन पाटील, मायकल गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला प्रशांत किनी. आउटसाइड ऑफ स्टंप विकेटच्या बाहेर चेंडू टाकला होता. पंचांकडून नोचा इशारा येतोय. सुरुवात अवांतर धावांना. 16 धावांची गरज. 12-16. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. कट करतोय चेंडू. थर्डमॅनच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षक बबन आहेत त्या ठिकाणी. 2 धावा. म्हणजे कदाचित मॅच शेवटपर्यंत घेऊन खेळायचं आहे असं म्हणू शकतो मी प्रशांत किणी यांच्या विषयी. धावा संख्या 41.
पुन्हा एकदा कट केला गेला. चेंडूच्या शवालपर्यंत येण्याची वाट पाहिली आणि टीमने आपल्या बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि चेंडूला खेळून काढला. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेनं फेकी चुकीची. बॅकअप साठी कोणी नव्हतं. बॅकअप नसेल तर पॅकअप होऊ शकतोय, लक्षात ठेवा. बॅकअपला येणं गरजेचं आहे आणि बॅकअप नसल्या कारणाचं 1 धाव अतिरिक्त. 3 धावा झालेल्या आहेत त्या 44. चेंडू शिल्लक आहेत ते 10. धावा करायच्या आहेत त्या 11. 10 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा क्या बात आहे. इंटेलिजंट क्रिकेट, जवळजवळ म्हणायचं गेलं तर एक स्मार्ट क्रिकेट पाहायला मिळते. म्हणजे ज्याप्रमाणे स्कोरबोर्ड सुरू आहे ना मित्रांनो, म्हणजे जे काम सुईनं होत असेल तर त्या ठिकाणी दाबाण लावण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारचं क्रिकेट. चेंडू आणि धावा हे समीकरण जवळजवळ आहे इथून, त्यामुळे षटकार किंवा चौकार मारण्याची गरज नाहीये. त्यामुळे मी म्हटलं की जे काम सुईनं होत आहे तिथे दाबण्याची गरज नाही, मी मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. चांगली खेळी सुरू आहे. धावा संख्या 46. फुलटॉस ऑन द राईस. चेंडूला खेळतोय वाईडिश लॉंग ऑन. 1 धाव. धावा झाल्यात 47. चेंडू शिल्लक आहेत ते 8. धावा करायच्या आहेत त्या 8 चेंडू 8 धावा. मध्ये कालचा सामना ओवळा वर्सेस जुचंद्र. 1 चेंडू 1 धाव आणि कंपल्सरी धाव करायची होती जुचंद्र या टीमला. मात्र एका चेंडू मध्ये ती 1 धाव जुचंद्र संघाला करता आली नाहीये आणि एका धावेने जुचंद्र संघ पराभूत झाला. मात्र 2 चेंडू 4 धावा असताना जवळपास त्या दुसऱ्या चेंडू मध्ये त्या 3 धावा निलेश मात्र यांना काढल्या आणि स्ट्राईक जिथे बदलली गेली तिथेच मात्र कुठेतरी होप्स वाढले, आत्मविश्वास वाढला ओवळा या टीमचा. मिस्टर स्टोक आहे. इन द एअर इज गॉन. बॅटची एज. एसटीच्या मागे कोण आहे? एसटीच्या मागचा जादूगर चंद्र ठाकूर. फलंदाज बाद. आपण शुभ सन्मानाच्या दिशेने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगळे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. माजी सरपंच प्रभाकरजी मोरेश्वर भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगेला साहेबांचा शुभ सन्मान आमचे गावचे माजी सरपंच प्रभाकरजी मोरेश्वर भोईर यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचे महावस्त्र, एक शाल आणि पुष्पगुच्छ त्या ठिकाणी दिला जातोय महेश सरांना. वेलकम महेश सर, आपल्या पाणजू नगरीमध्ये हार्दिक स्वागत. सहा चेंडू 7 धावा. काय या 7 धावा होणार का? मात्र जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही आहे. वेलकम प्रेमनाथ, एक लेजेंडरी खेळाडू प्रेमनाथ भोईर, त्यांचं इथे आगमन, हार्दिक स्वागत. 6 चेंडू 7 धावा. सहा 7चा सामना. मात्र इथे मात्र कोण देणार कोणाची साथ? आउटसाइड लेग स्टंप. पहिला चेंडू पंच वळतायत, वाईटचा इशारा. इथे म्हणायचं गेलं तर नक्कीच दुष्काळात 13वा महिना. स्कोरबोर्ड कमी आहे, धाव फलक कमी आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला बॅकफुटला नेऊ शकेल. कट करतोय. 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न. फक्त एक.
5 5 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज विजयासाठी. शांत क्रिकेट सुरू आहे पहा. सिंगल कुठेतरी थांबवता येण्याचा प्रयत्न करा. इथे मात्र संधी आहे, संधी आहे, संधी आहे, संधी आहे, संधी आहे. नाहीये, त्या संधीचं सोनं केलं नाहीये. संधी होती. प्रशांत मात्रे सारखा खेळाडू डगआउट मध्ये पाठवता आलं असतं दहिसर संघाला, मात्र नशिबाची साथ. इथून कुठेतरी नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट झाला असता. कदाचित मी असं देखील म्हणू शकतो मॅचला कलाटणी येऊ शकली असती या विकेटनं, मात्र नशिबाची साथ. शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. 4 चेंडू धावा करायचे 3 विकेट. जर आपण पाहिल्या तर राई संघाच्या विकेट आहेत त्या 5 आणि दहिसर संघाच्या विकेट आहेत त्या 6. 4-3. एखादा चेंडू डॉट, एखादी विकेट वापसी असेल दहिसर संघाची. फ्लिक करतोय, 1 धाव. थ्रो चुकीचा थ्रो पहा. इथे देखील चुकीचा थ्रो. घाई करण्याची काही गरज नव्हती. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकली असती. तुम्ही अडवू शकला असता तर राई संघाला, मात्र पुन्हा एकदा चुकीचा थ्रो पाहिला आपण. तीन चेंडू 1 धावेची गरज. कुठेतरी सिंगल अडवण्यासाठी जे क्षेत्ररक्षण आता लावलंय ना, तस त्या प्रकारे क्षेत्ररक्षण अगोदर लावायला हवं होतं. दहिसर संघाने मात्र या ठिकाणी विजय होतोय. दहिसरचा संघ असा थ्रो अगोदर केला असता दर्शक तर कदाचित राई संघ जिंकतोय, तर कदाचित त्या ठिकाणी प्रशांत सारखा खेळाडू बाद होऊ शकला असता. मात्र हार्डलक दहिसर. अभिनंदन चम्प्स पॉइंट राई. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला हस्तांदोलन करा आणि आपण हस्तांदोलन करून आपण निरोप द्यायचा आहे. नेक्स्ट मॅच नारिंगी वर्सेस उमेळमान. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला.